स्टुडंट्स, परत एकदा मी आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. स्टुडंट्स, आज आपण सायन्स 1चा 9th स्टँडर्डचा पेज नंबर 12 वर जे सिलेबस आहे तो आज आपण बघणार आहे. ओके, तर पॉइंटचं नाव आपलं जे आज आहे ते आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. पॉइंटचं नाव काय आहे? न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. या ठिकाणी आपण बघू काय दिलेलं आहे. व्हॉट वुड बी द रिझन फॉर द फॉलोइंग. तर 4 पॉइंट दिलेले आहे, त्याच्या मागे काय रिझन असू शकतं हे तुम्हाला विचार करायचा आहे. तर फर्स्ट पॉइंट या ठिकाणी आलं आहे, A static object does not move without the application of force. A static object म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे. या ठिकाणी मी तसा ऑब्जेक्ट घेतो, स्टॅटिक ऑब्जेक्ट. स्टॅटिक ऑब्जेक्ट. आता स्टॅटिक ऑब्जेक्ट म्हणजे काय? एक ऑब्जेक्ट जो एका ठिकाणी थांबलेला आहे त्याला स्टॅटिक ऑब्जेक्ट असे म्हणतात. म्हणजे फिक्स ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी वस्तू ठेवलेली फक्त ती मोशन मध्ये नाही, त्याला आपण कुठला ऑब्जेक्ट म्हणतो? स्टॅटिक ऑब्जेक्ट. तर स्टॅटिक ऑब्जेक्ट विदाउट ऍप्लिकेशन ऑफ एनी फोर्स का बरं मोशन मध्ये येत नाही? म्हणजे एक जो ऑब्जेक्ट आहे जोपर्यंत आपण त्याला फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत तो मोशन मध्ये काय येत नाही. दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड, द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम द टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. परत एकदा वाचतो. द फोर्स विच इज सफिशियंट टू लिफ्ट अ बुक फ्रॉम टेबल इज नॉट सफिशियंट टू लिफ्ट द टेबल. स्टुडंट, इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. एक टेबल आहे आणि त्याच्यावर जे एक बुक ठेवलेलं आहे याला आपण बुक म्हणू. तर टेबलवरून तुम्हाला एक पुस्तक उचलायला जो फोर्स लागणार आहे तेवढा फोर्स सफिशियंट आहे का पूर्ण टेबल उचलायला? फरक लक्षात घ्या. एक पुस्तक आहे असं टेबलवर ठेवलेलं आहे, तर पुस्तक उचलायला जेवढा फोर्स लागणार आहे तेवढा फोर्स पूर्ण टेबल तुम्ही उचलू शकता का? तेवढ्या फोर्सने पूर्ण टेबल उचलू शकता का? विचार करा. सेकंड पॉइंट. थर्ड पॉइंट, फ्रुट्स ऑन अ ट्री फॉल्स डाऊन व्हेन इट्स ब्रांचेस आर शेकन. म्हणजे ज्यावेळेस आपण झाडाच्या फांद्या वगैरे बघितल्या असं, ज्यावेळेस त्या अशा हलता वगैरे झुलता त्यावेळेस त्याचे फ्रुट्स खाली पडतात. असं का होतं? थर्ड पॉइंट. अँड लास्ट पॉइंट, इलेक्ट्रिक फॅन कीप्स ऑन रोटेटिंग फॉर सम टाइम इवन आफ्टर इट इज स्विच ऑफ. तुम्ही घराचा जो फॅन स्विच ऑफ करता तर स्विच ऑफ केल्याबरोबर तो डायरेक्ट स्टॉप होतो का? नाही, थोडासा तो काहीतरी वेळासाठी काय करतो? फिरतो आणि मग जाऊन तो काय होतो? स्टॉप होतो. त्याचे 4ही जे क्वेश्चन्स आहे याचा चांगला घरी स्टडी तुम्हाला करायचा आहे आणि याचे आन्सर तुम्ही घरी लिहायचे आहे आणि मग तुम्हाला त्याच्यामध्ये काय निघालं हे तुम्ही मला विचारायचं आहे. आता त्याच्यामध्ये काय निघालं ते तुम्हाला मला विचारायची गरजच नाही, कारण तेच आपण आज शिकणार आहे. आणि त्या पॉईंटचं नाव आहे न्यूटन्स लॉ ऑफ मोशन्स. हे जे 4ही पॉईंट बघितले यांना रिस्पॉन्सिबल कोण आहे? न्यूटन्सचे लॉज. तर मग आता if we look for the reason for the above, we realize that object have some inertia. We have learned that the inertia is related to the mass of the object. Newton's first law of motion describes this very property and it's therefore is called as law of inertia. So students, या प्रत्येक वस्तूमध्ये जी रिस्पॉन्सिबल गोष्ट आहे त्याला आपण लॉ ऑफ इनर्शिया म्हणतो. लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे पहिला ऑब्जेक्ट जो स्टॅटिक होता, फिक्स होता, जोपर्यंत आपण त्याला फोर्स अप्लाय करत नव्हतो तोपर्यंत तो मोशन मध्ये येत नव्हता, कारण की याच्यामध्ये काय होता? प्रेझेंट इनर्शिया. 4ही एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये काय प्रेझेंट होता? इनर्शिया. म्हणून त्या गोष्टी त्या ठिकाणी तशा घडत होत्या. तर इनर्शिया म्हणजे काय? एक एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो, त्याच्यामध्ये तुम्हाला इनर्शिया म्हणजे काय ते तुम्ही लक्षात घ्यायचा प्रयत्न करा. जसं की 2 मुलं आहे, एका कारला ते ढकलत आहे आणि तेच 2 मुलं एका ट्रेनला ढकलत आहे. बघा एक्झाम्पल बघा कसं आहे. एक कार आहे आणि एक ट्रेन आहे. तर मला सांगा कोणाला ढकलण्यासाठी जास्त अवघड राहील? ट्रेनला ढकलण्यासाठी जास्त अवघड राहील का कारला? तर नक्कीच ट्रेनला, कारण ट्रेन खूप मोठी असते. तर ट्रेनचं मास कसं असतं? जास्त असतं. म्हणजे त्याचं मास जास्त आहे म्हणजे ट्रेनकडे इनर्शिया कसा आहे? जास्त आहे. आणि कारचं मास कमी आहे म्हणजे कारकडे इनर्शिया कसा आहे? कमी आहे. इनर्शिया म्हणजे काय? एक प्रकारचं आपण त्याला अपोजिशन म्हणू शकतो. स्टॅटिक ऑब्जेक्ट मोशन मध्ये येण्यासाठी आपल्याला अपोज करत होता, मग आपण त्याला अपोजिट जाऊन एक फोर्स अप्लाय केला म्हणजे आपल्याला अपोजिट एक फोर्स अप्लाय करावा लागतो, त्यावेळेस तो ऑब्जेक्ट कसा येतो? मोशन मध्ये येतो. जशी कार थांबलेली आहे तर कारकडे एक इनर्शिया आहे, ती का बरं थांबलेली? ती मोशनला अपोज करते. मग आपल्याला मोशन मध्ये आणण्यासाठी कारला अपोजिट फोर्स द्यावा लागेल. मग आपण कारला जो अपोजिट फोर्स देतो त्यावेळेस कार मोशन मध्ये येते. तर इनर्शिया म्हणजे एक प्रकारचा अपोजिशन. हा एक पॉईंट तुम्ही त्याच्याबद्दल लक्षात ठेवा. आणि दुसरा पॉईंट, ज्या गोष्टीकडे मास जास्त असतं त्या गोष्टीचा इनर्शिया हा जास्त असतो असं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन मध्ये लेट्स ट्राय दिस मध्ये फिल अ ग्लास विथ सँड and keep a pieces of cardboard on it and keep 5 rupees coin on the cardboard. Now strike the cardboard hard using your finger. Observe what happens. Let's try this मध्ये ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला घरी करायची आहे आणि तुम्ही काय ऑब्झर्वेशन केलं ते तुम्ही मला नक्की सांगायचं आहे. त्यानंतर बॅलन्स अँड अनबॅलन्स फोर्स
You must have play a tug of war so long as the force applied by the both sides are equal, that is balanced. The center of the rope is static in spite of the applied force. On the other hand, when the applied force become unequal, that is unbalanced, a net force gets applied in the direction of greater force and center of the rope shift in that direction. Students, हा पॅराग्राफ मी फास्ट याच्यासाठी वाचला. या पॅराग्राफ मध्ये एकच पॉइंट असं देण्यात आलेला आहे, टग ऑफ वॉर ही ऍक्टिव्हिटी तुम्ही खेळ खेळला असेल. टग ऑफ वॉर म्हणजे काय, एक दोरी रस्सी खेच आपण त्याला म्हणतो. तर रस्सी खेच मध्ये सेंटरला इथे एक पॉइंट आहे, इथे एक पॉइंट आहे. सुरुवातीला इथे आणि इथं दोन्ही साईडला सारखा फोर्स जर अप्लाय होत असेल तर सारखा फोर्स म्हणजे इकडचे लोक त्या रस्सीला इकडे खेचत आहे, इकडचे लोक त्या रस्सीला इकडे खेचत आहे. दोन्ही साईडला जो फोर्स लागत आहे तो इक्वल लागत आहे. आणि ज्या ठिकाणी फोर्स असतो इक्वल त्याला आपण कुठला फोर्स म्हणतो, बॅलन्स फोर्स म्हणतो. कुठला फोर्स म्हणतो, बॅलन्स. ज्या ठिकाणी इक्वल फोर्स असतो आपण त्याला बॅलन्स फोर्स म्हणतो. आणि अशा कंडिशन मध्ये हा जो तुमचा पॉइंट आहे तो शिफ्ट होत नाही. का शिफ्ट होत नाही, तर दोन्ही साईडला फोर्स कसा आहे, बॅलन्स आहे. रस्सी जर तुम्ही बघितली दोन्ही साईडला बॅलन्स फोर्स असेल तर ती रस्सी इकडे तिकडे मूव्ह करणार नाही. त्याच जर अपोजिट आपण बघितलं, फोर्स जर असेल अनइक्वल, फोर्स जर असेल अनइक्वल तर फोर्स पण कसा असेल, अनबॅलन्स. आणि अनबॅलन्स केस मध्ये तो पॉइंट काय होणार आहे, शिफ्ट होणार आहे. एक तर दोरी तिकडे जाणार आहे किंवा दोरी इकडे जाणार आहे. म्हणजे आपण या ठिकाणी काय बघितलं, बॅलन्स फोर्स आहे, अनबॅलन्स फोर्स. आणि त्याखाली आता एक स्टेटमेंट आहे, an object continues to remains at rest or in the state of uniform motion along the straight line unless external unbalanced force acting on it. This is the Newton's first law of motion. स्टुडंट्स, न्यूटनचा फर्स्ट लॉ काय म्हणतोय आपल्याला, एक सिंपल मी तुम्हाला मराठीतून समजावतो. ऑब्जेक्ट जोपर्यंत रेस्टवर असतो तोपर्यंत युनिफॉर्म स्ट्रेट लाईन मोशन मध्ये असतो. ऑब्जेक्ट जोपर्यंत रेस्टवर असतो तो युनिफॉर्म स्ट्रेट लाईन मोशन मध्ये असतो. आणि जर आपण त्याच्यावर अनबॅलन्स फोर्स जर अप्लाय केला तर ऑब्जेक्ट मोशन मध्ये येतो. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ यांचं म्हणणं असं आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इज इन द रेस्ट अनलेस अनबॅलन्स फोर्स ऍक्टिंग ऑन इट. जोपर्यंत एखाद्या ऑब्जेक्टवर अनबॅलन्स फोर्स ऍक्ट होत नाही तोपर्यंत तो ऑब्जेक्ट कसा असतो, रेस्टवर असतो. आणि दिस इज युअर फर्स्ट लॉ ऑफ मोशन. ओके, त्यानंतर खाली दिलेलं आहे, when an object is at rest or uniform motion along the straight line, it does not mean that no force is acting on it. Actually, there are number of forces acting on it, but they cancel one another so that net force is zero. तर आता आपल्याला न्यूटन काय म्हणतात, जोपर्यंत आपण एखाद्या ऑब्जेक्टवर अनबॅलन्स फोर्स अप्लाय करत नाही तोपर्यंत तो मोशन मध्ये येत नाही. मग याचा अर्थ हा थोडी का जो ऑब्जेक्ट रेस्टवर आहे त्याच्यावर फोर्स अप्लाय होत नाही. जसं आपण बघितलं होता, हा पॉइंट कसा होता, रेस्टवर होता. एखादा ऑब्जेक्ट रेस्टवर आहे तर त्याच्यावर फोर्स अप्लाय होत नाही असा त्याचा अर्थ नाहीये. इथं त्याच्यावर फोर्स अप्लाय होत आहे, नंबर ऑफ फोर्सेस त्याच्यावर अप्लाय होत आहे, पण ते एकमेकांना अपोजिट करणारे आहे म्हणून ते एकमेकांना कॅन्सल करतात आणि रिझल्टंट फोर्स या ठिकाणी काय होत आहे, झिरो. आपण बघतो एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टवर असला तर आपल्याला असं वाटतं त्या ऑब्जेक्टवर फोर्स झिरो आहे किंवा फोर्स अप्लाय होत नाहीये, पण असं नसतं. त्या ठिकाणी ऍक्च्युअली फोर्स अप्लाय होत असता, पण त्याचा जो रिझल्टंट फोर्स असतो तो काय असतो, झिरो असतो. पुढे दिलेला आहे, न्यूटन फर्स्ट लॉ एक्सप्लेन द फेनोमेना ऑफ इनर्शिया, दॅट इज इनएबिलिटी ऑफ object to change its state of motion on its own, and it is also explain the unbalanced forces which cause to change in the state of an object at rest or in the uniform motion. So all instances inertia are example of Newton first law of motion. The students, Newton first law of motion पहिला पॉइंट कशाबद्दल सांगता येते, इनर्शिया बद्दल. न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन काय एक्सप्लेन करतो, इनर्शिया. तर इनर्शिया म्हणजे काय, ऑब्जेक्टचं अपोजिशन, म्हणजे ऑब्जेक्ट स्वतः मोशन मध्ये येऊ शकत नाही असं कोणाचं म्हणणं आहे, न्यूटनच्या फर्स्ट लॉचं म्हणणं. आणि सेकंड पॉइंट त्याचा असा आहे, जर ऑब्जेक्टला मोशन मध्ये आणायचं असेल तर आपल्याला त्याला कुठला फोर्स अप्लाय करावा लागेल, अनबॅलन्स फोर्स. आपल्याला त्याला अनबॅलन्स फोर्स अप्लाय करावा लागेल, त्यावेळेस ते मोशन मध्ये येईल. तर अशा प्रकारे आज आपण कुठला पॉईंट बघितला, न्यूटनचा फर्स्ट लॉ. हा पॉईंट तुम्ही खूप चांगल्या प्रकारे वाचा. जर नाही कळला असेल तर तुम्ही मला रिप्लाय करा, कमेंट करा. आय होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे आज कळला असेल. हॅव अ नाईस डे. थँक्यू.